दूतांचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो मी कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. जे शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो मी कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व सुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजचे ह्या मिसामध्ये स्वर्गवासी सिसिलिया अंतोन डिसिल्वा स्मरणार्थ वाढदिवसानिमित्तानं देवाच्या आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी डिसिल्वा कुटुंबातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ त्याचप्रमाणे सामुदायिक हेतुपेठेमध्ये जे हेतू टाकलेले आहेत त्या सर्वांच्या हेतूसाठी प्रार्थना करत असताना हा मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आम्ही अर्पण करत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, मरिया मातेच्या ह्या नवीनाच्या दिवसामध्ये आपण देवशब्दावर मनन चिंतन करत असताना आज 8व्या दिवशी देवाचा शब्द तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. देव दयाळू आणि कनवाळू आहे आणि त्याचं अनुकरण करण्याकरता आपल्याला आमंत्रण केलं आहे. ह्यावरच आपण मनन चिंतन करत आहोत. आजच्या जयघोषामध्ये आपण ऐकतो,
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात ते धन्य होत. हा मिसाबली साजरा करताना आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरीच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने कलेसेकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जे ख्रिस्त सभा तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपून दिला त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्त सभेचा सेवक झालो. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन होय. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानानं मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे
सर्व निधी गुप्त आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद: माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ रहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. प्रतिसाद: माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. प्रतिसाद: माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. जे वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात ते धन्य होत. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवार्तामानामधून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका सबात दिवशी येशू सभासनात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाढलेला एक माणूस होता. तेव्हा शास्त्री आणि परुषी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो सबात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय ते पाहण्यास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून ते हात वाढलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, सबात दिवशी बरं करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणं योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्यांना सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगाची रीत आहे जशास तसे, टीट फॉर टॅट, बदला घेणं हे आपण सर्वसाधारण माणसामध्ये बघत असतो. पण देवाचा शब्द आपणास दयाळू क्षमाशील बनण्यास आमंत्रण करतो. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 2 आपण वाचतो, पूर्वी तुम्ही लोक नव्हता ते आता तर देवाचे लोक झाला आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता ती मिळाली आहे. ख्रिस्त म्हणतो, मी दयाळू आहे, तुम्ही दयाळू व्हा. दया करा, तुम्हावर दया केली जाईल, तुम्हाला दया लाभेल. देवशब्द देवाचे अनुकरण करण्यास आपणास आमंत्रण करत आहे. आजच्या जयघोषामध्ये आपण नियुक्त ऐकलेलं आहे, जे वचन ऐकून घेतात व सालस मनाने आपल्या अंतःकरणात ठेवतात आणि धीराने फळ देतात ते धन्य.
हे देवाचं वचन आपण ऐकत असतो, त्याचं फळ आपल्या जीवनामध्ये दिसून आलं पाहिजे. पेत्राने ख्रिस्ताला प्रश्न केला होता, किती वेळा मी माझ्या भावाला क्षमा करावी? 7 वेळा काय? तेव्हा ख्रिस्त म्हणतो 7 वेळाच असं नाही, तर 7च्या 70 वेळा. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी ख्रिस्तानं कृतज्ञ चाकराचा एक त्याला दाखला सांगितला. त्यामध्ये 2 देणेकरी दाखवले आहेत. मत्तईच्या शुभवार्तामध्ये 18व्या अध्यायामध्ये 23 आणि 35 ओवीमध्ये ते आपण वाचतो. तेथे ख्रिस्त परमेश्वर कोण आहे, आपणाकडून त्याची काय अपेक्षा आहे, ह्याची आपल्याला जाणीव करून देताना आपण पाहतो. राजाचा एक देणेकरी, ज्याची रक्कम मोठी होती 10,000, ह्या चाकराला कृतज्ञ म्हणण्यात आलं आहे. राजाने त्याच्यावर दया केली, कारण तो वया करून वेळ मागत होता. पण राजाने त्याला वेळच दिला नाही, तर ते सर्व देणे त्याला माफ केले. पण हाच चाकर, जेव्हा त्या चाकराचा देणेकरी एक होता, फक्त 1000 रुपये, त्या सोबतीच्या दासाने त्याच्या पाया पडून गयाबया करून सांगितलं, वेळ मागितला. पण त्याने त्याला वेळ न देता तुरुंगात टाकले. राजाला ही हकीकत कळल्यावर त्याने ज्याला 1000 माफ केले नाही, त्या आपल्या सोबतीच्या दासावर त्याने दया दाखवली नाही, त्यामुळे त्याला वाईट वाटले. आणि मग ह्या चाकराला ख्रिस्तानं कृतज्ञ चाकर म्हणून दाखवलेलं आहे, कारण त्याने आपल्यावर दया लाभली होती तशी दया आपल्या सोबतीच्या दासावर केली नाही. दया न करण्याची शिक्षा फार मोठी आहे. कारण ज्याला अगोदर राजानं 10,000 सोडले होते, त्याला रागाने त्याने हाल करणाऱ्याच्या स्वाधीन केले, तुरुंगात टाकले. इथे आपणा सर्वांना एक संदेश मिळतो. आपणावर दया झाल्यानं आपण इतरांवर दया केली पाहिजे. आपल्याला हे शुभवर्तमान शिकवते, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. लूकच्या सुवार्तेमध्ये आपण अध्याय 6मध्ये 36 ओळीमध्ये ऐकतो. जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना करतो, आपण आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणतो, तेव्हा आपण देवाला आपल्या अपराधांची क्षमा करण्यास विनंती करतो. परंतु तेथे आपण देवाला नेहमी सांगत असतो, आमच्या अपराधांची क्षमा कर, जसे आम्ही आमच्या अपराधांना करतो. परंतु कदाचित आपण हे शब्द बोलतो, त्याचा अर्थ आपल्या मनापर्यंत जात नाही, हृदयापर्यंत जात नाही. नाहीतर आज जगामध्ये जे हिंसा चाललेल्या आहेत, अत्याचार चाललेले आहेत, अन्याय चाललेले, ते आपल्याला दिसले नव्हते. आपण देवाकडे क्षमा मागतो आणि स्वतः सांगतो की आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, जसे आमच्या अपराधांना आम्ही करतो. परंतु आज प्रत्येकाने विचार करायचा, ह्या शपथेप्रमाणे, वचनाप्रमाणे आपण जीवनात वागतो का? ख्रिस्तानं आपल्याला उधळ्या पुत्राचा दाखला दाखवून क्षमा करण्यास शिकवलेला आहे. लूकच्या सुवार्तेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 11 ते 24 ओळीमध्ये आपल्याला ते वाचायला मिळतं. उधळा पुत्र आपल्या पित्याकडे त्याच्या वतनाचा वाटा मागतो, हिस्सा मागतो, आणि पिता त्याला त्याचा हिस्सा देतो. उधळा पुत्र निघून जातो, परदेशी निघून जातो, आणि ती सगळी संपत्ती उधळून टाकतो. आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं असं आपण वाचतो. आणि त्या देशात दुष्काळ पडला होता. त्याला डुकराला चारण्यासाठी ठेवलेलं होतं, आणि डुकराच्या खाण्यामधल्या शेंगा असतात ते खाऊन दिवस काढावे लागत होते. पण नंतर तो अचानक शुद्धीवर येतो, पश्चाताप करतो, आणि पित्याकडे जाण्याचा विचार करतो. मी पित्याकडे जाईन आणि त्यांना विनंती करीन, एका नोकराप्रमाणे, चाकराप्रमाणे मला ठेवा. आणि तो निघतो दुःखी अंतकरणानं, पश्चातापी अंतकरणानं. आणि त्यावेळेला त्याचे पित्याचे डोळे आपल्या पुत्राच्या परत येण्याकडे लागलेले असतात. आणि जेव्हा
पिता आपल्या पुत्राला परत येताना बघतो. हे सगळं बोलायचं त्याने ठरवलं होतं. वडिलांना सांगणार की मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे, तुमचा पुत्र म्हणून घेण्यास मी योग्य नाही. परंतु बापानं तो विचार केला नाही. त्याने दया दाखवली, मिठी मारली त्याला, आणि एवढंच नाही तर त्याने तो क्षण साजरा केला. आपल्या मित्रांना बोलावलं, दष्टपुष्ट वासरू कापली आणि त्याचा आनंद व्यक्त करण्याकरता त्याने हे सगळं केलं. ह्यामध्ये आपल्याला ख्रिस्त काय दाखवतो तर परमेश्वर आपल्यासाठी थांबलेला आहे. आपण जेव्हा पश्चाताप करतो, मागे फिरतो, तेव्हा परमेश्वर आनंद करणार आहे. स्वर्गामध्ये प्रिय बंधू भगिनींनो, अशाच प्रकारचा आनंद जेव्हा पापी माणूस परत येतो आणि पश्चाताप करून सन्मार्गावर येतो, त्यावेळेला स्वर्गामध्ये असाच आनंद येणार आहे. मेजवानी उत्तम राखून ठेवलेल्या मेजवानी परमेश्वर आपल्यासाठी करणार आहे. आणि म्हणून आपण त्या पित्याप्रमाणे दुसऱ्याला क्षमा केली पाहिजे, दया दाखवली पाहिजे. म्हणजे अनेक वेळेला हे वाह्यात गेलेले पुत्र असतात, मुलं मुली असतात, ते आपल्याला परत मिळतील. बायबलमध्ये बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की देव पिता क्षमा करणार आहे. मंद क्रोध असं त्याला संबोधण्यात आलेलं आहे. आणि क्षमा कशी करावी हे तो आपल्याला देवशब्दातून नेहमी सांगत असतो. ही करुणा दाखवण्यासाठी ख्रिस्तानं आपल्यासमोर लाझरस आणि त्या श्रीमंताची कथा ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये आपण काय पाहतो, तो श्रीमंत माणूस मेजावर बसायचा, मेजवानी करायचा, सुखाने खायचा, आनंदाने खायचा, आणि बाजूला लाझरस होता, गरीब बिचारा, काहीतरी टेबलावरून मेजावरून पडेल त्यावर आपण पोट भरावं अशा प्रकारे तो जीवन जगत होता. परंतु ते पण त्याला मिळत नव्हतं असं सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी काय झालं, मेल्यानंतर जेव्हा लाझरस मरण पावला तेव्हा त्याला परमेश्वराने स्वर्गसुखामध्ये घेतलं. आणि श्रीमंत माणूस मेला होता, त्याने लाझरसला लांबून बघितलं. मी इथे हाल अपेष्टा करत आहे, मी संकटामध्ये आहे, मी व्यातनामध्ये आहे, आणि तो लाझरस ते सुख पावत आहे. आणि मग तो परमेश्वराला विनंती करतो, त्याला माझ्याकडे पाठव, त्याने आपलं पाण्याचं बोट माझ्या तोंडात घालावं, मला थंड करावं. परंतु ख्रिस्त त्या दाखल्यामध्ये आपल्याला काय सांगतो, ह्या जगामध्ये असताना तू सुख भरून पावलेला आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, आपण दया केली पाहिजे असं दाखवलेलं आहे. 2 दाखल्यामध्ये त्याने आपल्याला क्षमा करण्यासाठी आमंत्रण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला दयाळू होण्यासाठी आमंत्रण केलं आहे. कारण परमेश्वर पिता दयाळू आहे, तो आपल्यावर दया करत असतो. आजच्या या नवीनाच्या दिवशी आपण त्याच्यावर थोडंसं मनन चिंतन करूया. आपल्या जीवनामध्ये आपण क्षमा करायला तयार असतो का? आपल्या जीवनामध्ये आपण करुणामय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो का? दुसऱ्यावर दया दाखवतो? मरियम मातेचं सुंदर उदाहरण आपण डोळ्यासमोर आणू शकतो. तिच्या पुत्राला त्याने निरपराधी असतानासुद्धा क्रूसावर खिळून मारले, क्रूस व्हायला लावला. आणि आपण काय बघतो, मरिया निमूटपणे सगळं सहन कर. निमूटपणे म्हणजे याचा अर्थ तिने कोणाला शिवीशाप दिली नाही, तिने कोणाला शाप दिला नाही, वाईट त्यांच्याबद्दल बोललं नाही, ती सहन करत होती. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आज मरिया मातेपासून आपण प्रेरणा घेऊया. आपल्याला नेहमी सहनशील होता यावं. आपल्याला नेहमी दुसऱ्यानं आपलं वाईट केलं तर आपण वाईट न चिंतताना आपण सहन करायचं. आणि आज मरिया माता ह्याबद्दल नक्की आपल्याला मदत करील हे सहन करण्याकरता. आणि जर आपण देवशब्दावर मनन चिंतन केलं आणि मनापासून पाळला तर आपल्याला तो दयाळू बनविल, कनवाळू कृपाळू बनविल. हे आपण आजच्या ह्या नवीनाच्या दिवसामध्ये विशेष करून मरियेच्या पायाचरणी मागूया. परमेश्वराने त्याचा शब्द आपणासाठी एक अनमोल देणगी म्हणून दिला आहे. हा शब्द समजण्यासाठी प्रभू येशू आपले अंतःकरण नेहमी उघडत असतो. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या सर्व विनंत्या आणि गरजा आपण प्रभूच्या चरणापाशी आणूया. आपले उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभू शब्दाची सुवार्ता जगभर पसरविण्यासाठी पवित्र आत्म्याचे पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे लोक शासकीय अधिकारी आहेत
त्यांनी सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहावे व त्याद्वारे सर्वांना चांगले शासन अनुभवता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व श्रद्धावंतांनी देवशब्द नियमितपणे वाचावा व देवशब्दाच्या प्रकाशात आपले जीवन सतत प्रकाशमान करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेने देवशब्द ऐकला आणि तो जगात आणला. तुझ्या हाकेला होकार देऊन तुझा पुत्र ख्रिस्त आम्हाला जगापुढे प्रकट करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. समाजातील सर्व बालिकांचा आपल्याद्वारे आदर व्हावा व जे दुर्बल आहेत अशांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न आपल्याकडून सतत घडत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व विनंत्या तुझ्या चरणापाशी आणल्या आहेत. दयेनं त्याचा स्वीकार कर आणि पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरियेचे स्मरण करणारे आज आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारा आमचं जीवन तुझ्यासाठी सर्वकाळचं दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सावरकर प्रकाश याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचं गायकवृंद आणि संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझा अखंड गुणगान गातो. सर्वशक्तिमय
प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ते आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया पुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व याजक यांच्यास आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र आत्मविश्वासानं म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसा आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य असून सदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करू.
जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्य केले आहे, त्याचं नाव पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राचे मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणारे आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट झाली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपले हेतू पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभुचरणाशी ठेवूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्यसहायक माते, आम्हासाठी विनंती कर. तू